बंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या घड्याळाच्या चिन्हाच्या प्रचारासाठी ही कॉर्नर सभा आयोजित केलेली आहे. आपल्याला भेटण्यासाठी, आपल्याशी बोलण्यासाठी आपले सर्वांचे नेते आदरणीय धवलसिंह ताते, आदरणीय धवलसिंह मोहिते पाटील या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी या निवडणुकीमध्ये रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या रिपब्लिकन पक्षानं धवलदादांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आम्ही सगळी नेते मंडळी या ठिकाणी धवलदादांच्या बरोबर या ठिकाणी काम करतोय. आमचे राज्याचे युवक आघाडीचे उपाध्यक्ष किरण धांजे, आमचे अकलूचे अध्यक्ष, आपल्या अकलूचे वतनदार आहेत दादाजी मोरे, अजित मोरे, मोरे म्हणजे गावचे वतनदार आहे, ते आपल्याबरोबर आहेत या ठिकाणी. आमचे युवक आघाडीचे प्रवीण साळवे, मुस्लिम आघाडीचे अशोक कांबोळे, सर्व नेते मंडळी, आमचे माणिकराव मिसाळ, आमचे मित्र अण्णासाहेब, सर्व या ठिकाणी मी आपल्याला एवढीच विनंती करतोय, आम्ही सगळे 60 वर्षाची झाले अकलूजमध्ये, आमचा जन्म झाला. आपण मी सगळे अकलूजकर मंडळी, आयुष्यभर निवडणुका आल्या, निवडणुका गेल्या, आपण मतदान केलं, आपण लोकांना निवडून दिलं. पण ही निवडणूक अत्यंत वेगळी निवडणूक आहे, एक ऐतिहासिक निवडणूक आहे. आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेत झालेलं आहे आणि नगरपालिकेची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे नगरपालिकेला आपण पहिल्यांदा या ठिकाणी मतदान करतो. आपण नगर परिषदेला आम्ही आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण दरवर्षी दरवेळेला वेगळं मतदान केलेलं आहे. या वेळेला आपल्याला 3 मतं देण्याचा अधिकार आहे. एका मतदाराला 3 मतं देण्याचा अधिकार आहे. आपल्या भागातल्या 2 नगरसेवकांना आपण मत देऊ शकतो आणि तिसरं जे मत आहे ते आपण नगराध्यक्ष पदाचे जे आपले उमेदवार आहे आपण त्यांना ते मत देऊ शकतो. आता आपल्या भागामध्ये आमच्या देशमुख वहिनी आहेत आणि आमचे बाबा जावेद बाबा तांबोळे आहेत. शेजारी आमच्या पाटकऱ्यांचं घराणं आम्ही ओळखतो त्यांना, तर ते आमच्या वैशालीताई गायकवाड या ठिकाणी उभा आहे आणि दुसरं कोण रणजित देशमुख या ठिकाणी आहे. तर आपण घड्याळाच्या चिन्हासमोरील 3 बटन दाबून या ठिकाणी आपण त्यांना प्रचंड बहुमतानं विनंती करायची आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन की उमेदवाराची जर तुलना आपण या ठिकाणी केली तर रणजितसिंह देशमुख आपल्याला माहित आहे, आमच्याकडे देशमुखांचं नाव आहे, सामान चौकातले देशमुखाचं आदरणीय आदर्श घराणं आहे आणि अत्यंत चारित्र्य संपन्न ते घराणं आहे. कधी वात्रट वागलं नाही, चुकीचं वागलं नाही, कोणाबरोबर भांडण केलेलं नाही, सगळ्या जाती धर्माच्या लोकांबरोबर गुणगोविंदानं राहिलेले आहे. मी देशमुख आहे म्हणून काही वेगळं कधी मी वागलेले नाही. सगळ्या लोकांशी मिळून मिसळून वडील बी राहिले, तुम्ही बी सगळे राहिला आणि आदरणीय वहिनीसाहेब या ठिकाणी उभा आहे आणि दुसरे आपले बाबा या ठिकाणी जावेद बाबा या ठिकाणी आमचे पाटकऱ्याच्या घराण्यातली चांगली मुलगी आमची वैशालीताई आहे. हे सगळे आदर्श आणि चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत. या सगळ्या उमेदवारांनी कधी गांजाचा धंदा केला नाही, कधी दारू विकली नाही, कधी मटका घेतलेला नाही. आपल्याला माहित आहे गांजाचा धंदा करणारी बरीच मंडळी अलीकडच्या काळामध्ये निवडणुकीला उभा राहतात आणि पैशाच्या जीवावर मतं मागतात आणि लोकांना वेड्यात करण्याचा धंदा करतात. त्यामुळं आपल्याला चुकीचा व्यवसाय करणारी, बेकायदेशीर धंदे करणारी, गांजाचे धंदे, मटक्याचे धंदे, दारूचे धंदे करणारे असले कुठलेही उमेदवार आपल्याला अजिबात या ठिकाणी निवडून द्यायचे नाही. आपल्याला आदर्श आणि चारित्र्य संपन्न आणि घरंदाज उमेदवार आपण बघितलं. आपले उमेदवार या ठिकाणी घरंदाज आहेत, आदर्श उमेदवार आहेत आणि चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत. अशा उमेदवाराला जर आपण या ठिकाणी निवडून दिलं तर या ठिकाणी बरं होईल.
आपला जर पॅनल सोडला तर समोर उभा राहिलेल्या दोन्ही पॅनलचे उमेदवारांच्या तुलनेनं आपले उमेदवार या ठिकाणी चांगले आहेत. दादा, खरं तर रामायण चौक हे या गावचं नाक आहे. विजय चौकानंतर रामायण चौकाचं नाव अकलूजमध्ये घेतलं जायचं. आई अकलाईच्या दर्शनाला जाताना रामायण चौकातूनच इथं आपण सगळे अकलूजकर मंडळी या ठिकाणी जायचो. या ठिकाणी नवरत्न शक्ती मंडळ असतं आणि एक आदर्श हा भाग आहे. परंतु गेली अनेक वर्षे आपण मतदान करून सुद्धा हा भाग अतिशय वसाड राहिलेला आहे, अतिशय दुर्लक्षित राहिलेला आहे. या भागाचा म्हणावा तसा या ठिकाणी विकास झालेला नाही. अत्यंत छोट्या छोट्या या भागामध्ये गटरीचा प्रश्न सुटू शकत नाही. अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. या भागामध्ये आमच्या आया बहिणींना, आमच्या भावांना, वडिलांना संडासला बसण्यासाठी व्यवस्थित संडास असू शकत नाही. याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट दुसरी कुठली असू शकते. लोक लघवीला बसायला जागा नाही म्हणतात इथं, हे सुद्धा एक लाजीरवाणी गोष्ट आहे. मग आपलं एवढं चांगलं गाव असताना, आदर्श गाव असताना छोट्या छोट्या समस्या आपल्या भागातल्या या ठिकाणी जर सुटू शकत नसेल तर आपण मतदान करताना या ठिकाणी गंभीरपणे विचार केला पाहिजे. आमचे नेते आठवले साहेब केंद्रात मंत्री आहेत, देशाचे मंत्री आहेत, भाजपच्या पट्ट्यातून आहे. पण आम्ही भाजपबरोबर या ठिकाणी गेलो, कारण राम सातपुते नावाच्या भाजपच्या एक माणूस बीडवरनं आला आणि अकलूजमध्ये येऊन तो मस्तीत वागायला लागला. अकलूजच्या लोकांना दम द्यायचा प्रयत्न करतोय, अकलूजच्या लोकांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतोय. अकलूजचे लोक असे गुंड आहेत असं म्हणतोय. अकलूजमध्ये लय दादागिरी चालती, अकलूजमध्ये प्रचंड दहशत आहे, गुंडगिरी असं म्हणतो. म्हणजे आपल्या चांगल्या गावाला बदनाम करण्यासाठी जर एक माणूस बीडवरनं येतो आणि इथं जर आपल्या गावाला बदनाम करत असेल तर त्या माणसाला आपण या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम केलं पाहिजे. अशी माणसं पुन्हा अकलूजमध्ये या ठिकाणी येणार नाहीत आणि त्यांनी उभा केलेली चुकीची माणसं या ठिकाणी निवडून येणार नाहीत. अशा पद्धतीची दक्षता आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. तुम्हाला दादा आत्ताच गाडीत येताना आम्हाला बोलत होते की आपल्याला सगळ्या गावाचा एक आदर्श गाव बनवायचं, या गावाचा सर्वांगीण विकास करायचा. जसं बारामतीचा विकास या पवार अजितदादाच्या रूपाने या ठिकाणी अजितदादांनी केला, त्या पद्धतीचा विकास आपल्याला अकलूजचा करायचा आहे. अकलूजमध्ये एकही झोपडपट्टी राहणार नाही याची व्यवस्था करायची असं दादांचं या ठिकाणी स्वप्न आहे. अकलूजमध्ये पुरुषांचं संडास, महिलांचं संडास, पुरुषांच्या मुताऱ्या, महिलांच्या मुताऱ्या, मुलांच्या शाळेचा प्रश्न, एकही इथला मुलगा उपाशी मरतो, चूल पेटत नाही म्हणून बाहेर गावी जगायला जाणार नाही. अशा पद्धतीचं एक चांगलं गाव, तरुणांच्या हाताला काम देणारं गाव, सगळ्या लोकांच्या सुखसुविधा देणारं गाव, एक आदर्श गाव, असं गाव या ठिकाणी दादांना या ठिकाणी निर्माण करायचंय. आणि हे करणं माझ्या दृष्टीनं या ठिकाणी काय अवघड नाही, एकदम सोपी गोष्ट आहे. कारण आपले नेते अजितदादा पवार या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे ते अर्थमंत्री आहेत. महाराष्ट्राचा सगळा खजिना आणि सगळा पैसा या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये आहे. ही जर निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी जर विजय केलं आणि धवलदादांच्या नेतृत्वाखाली जर आपला पॅनल या ठिकाणी निवडून आला तर मी आपल्याला एवढं सांगतो की 5 वर्षामध्ये आपला कुठलाही प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. आपला पॅनल जर निवडून आला आणि आपले जर प्रश्न शिल्लक राहिले तर पुन्हा 5 वर्षानंतर आम्ही मतं मागायला आपल्याकडे येणार नाही. अशा पद्धतीचा शब्द दादांनी आपल्याला या गावाला दिलेला आहे. त्यामुळं मी आई वडिलांना, बहीण भावांना या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो की एका ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी मतदान करणार आहे. फक्त विकास करतो अशा पद्धतीची भाषा वापरून जर अनेक वर्ष परंपरेनं हा भाग, हा रामायण चौक, हा परिसर, आमचे ते काजी गल्ली वगैरे हे जर सगळं असंच राहणार असेल, या भागाचा विकासच होणार नसेल, ही भाग जर दुर्लक्षितच राहणार असेल आणि जगाच्या मानानं जर आपण खूप पाठीमागे विकासाच्या बाबतीमध्ये राहणार असेल तर आपल्याला 100% मी हात जोडून विनंती करतो आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं की या वेळेला तुम्हाला बदल करावा लागेल, आपल्याला ठरवावं लागेल, या वेळेला बदल करावा लागेल. धवलदादांसारखा एक अत्यंत धाडसी, अत्यंत कृतिशील आणि एक जगाच्या स्पर्धेमध्ये 21व्या शतकातलं एक आदर्श गाव बनवणारं स्वप्न ज्यांनी घेऊन या ठिकाणी या निवडणुकीमध्ये दादा उतरलेले आहेत. आपल्याला माहित आहे की प्रतापसिंह मोहिते पाटील वारले आणि एकच मुलगा प्रतापसिंह मोहिते पाटलाला धवलदादा, एकच मुलगी धनुताईचं लग्न झालं आणि धवलदादा एकटे पडले.
आईसाहेब एकट्या पडल्या आणि हे घर असं एकटं पडलं असताना सुद्धा स्वतःच्या जीवाची स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता आई आणि धवलदादा ही मायलेकर आपल्यासाठी घराच्या बाहेर पडली. वडिलाच्या मृत्यूचं दुःख त्यांनी विसरलं आणि हे गाव माझं आहे, या गावाचं सगळं कुटुंब माझं आहे. प्रतापसिंह मोहिते पाटलांनी जे ह्या गावावर प्रेम केलं ते प्रेम मी सुद्धा प्रतापसिंह मोहिते पाटलाचा मुलगा म्हणून मी या गावावर करून या गावाचा विकास करून दाखवीन, अशा पद्धतीची एक चांगली भावना धवलदादांनी आणि त्यांच्या आईने या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळं प्रतापसिंह मोहिते पाटलाचाही रक्त आहे. प्रतापसिंह मोहिते पाटलाचा एकुलता एक मुलगा आहे आणि हा प्रतापसिंह मोहिते पाटलाचा मुलगा आपल्या पत्नीला घेऊन आपल्या आईला घेऊन या ठिकाणी तुमचं भलं व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, गावाचा विकास व्हावा, तुमच्या अडचणी सुटाव्या म्हणून घरादाराचा पर्वा न करता आई वडील आणि दादा या ठिकाणी गावामध्ये रात्रंदिवस एक करून फिरताय. त्यामुळं अशा एक धाडसी नेतृत्वाला आपल्या मुलाला आपल्या भावाला या ठिकाणी आपण आशीर्वाद देऊ, खंबीरपणानं त्यांच्या पाठीमागे उभा राहून घड्याळाच्या चिन्हासमोर तिन्ही बटणं दाबून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार जे धवलदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभं राहिलेले आहे त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करावं एवढी आपल्याला मी कळकळीची विनंती करतो आणि त्यामुळे आपलं पॅनल या ठिकाणी निवडून आलं तर आज धवलदादांच्या नेतृत्वाखाली अजितदादाच्या माध्यमातून प्रचंड पैसा या गावामध्ये होईल आणि या गावाचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदलेल. काय तुम्ही म्हणला झोपडपट्टीचा प्रश्न आहे, आज केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. आपलं जर पॅनल धवलदादांच्या नेतृत्वाखाली निवडून आलं तर अकलूज मध्ये 5 वर्षामध्ये एक बी झोपडपट्टी राहणार नाही याची ग्वाही मी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना देतो आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून आपल्या सगळ्या उमेदवारांना धवलदादांच्या नेतृत्वाखाली अजितदादांचे उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच या ठिकाणी आपल्याला अंतःकरणपूर्वक कळकळीची विनंती करतो. आणि आपल्याला दुसरी एक गोष्ट सांगतो, मी कालच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की तुमच्या विजय चौकातलं काय खोडीलपणा या ठिकाणी चाललेला आहे की अकलूजच्या आम्ही 5,000 रुपयाचा दर काढणार आहे, 10,000 रुपयाचा दर काढणार आहे आणि या ठिकाणी अकलूजच्या लोकांची मतं आम्ही विकत घेणार आहे, इथले लोक पैशावर विकत घेतोय, अशा पद्धतीची मस्तीची भाषा तुमच्या याच विजय चौकाच्या परिसरात या ठिकाणी चालते. त्यामुळं मत हे पवित्र आहे. आपण बघितलं गेले अनेक आपण वर्ष ग्रामपंचायतच्या उमेदवाराला मत देतोय, एकदा उमेदवार निवडून गेला की पुन्हा कार्यक्रमाला हार घ्यायला येतोय, पुन्हा 5 वर्ष त्याचं तोंड सुद्धा या ठिकाणी कुणाला दिसत नाही. त्यामुळं कर्तव्यदक्ष आणि चारित्र्य संपन्न उमेदवाराला आपण या ठिकाणी मतदान द्या. कुणाच्या आमिषाला पैशाला आपण या ठिकाणी बळी पडू नका एवढीच आपल्याला या ठिकाणी अंतःकरणपूर्वक कळकळीची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विनंती करतो. आणि आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते त्यांना विकासाची जाण आहे, अत्यंत धाडसी नेतृत्व आहे, अत्यंत कृतिशील नेतृत्व आहे, असे आदरणीय आपले नेते धवलसिंह मोहिते पाटील यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं.